नमस्कार, मी निसार अहमद. आपण पाहत आहात एव्हनेक्स मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. पुढे येऊन बसा मुनीर भाई. प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे, प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे. अर्पुनिया पुष्पगुच्छ भावसुमनांचे, अर्पुनिया पुष्पगुच्छ भावसुमनांचे. प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे, प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे, प्रेम भरे स्वागत करू मान्यवरांचे. वरती स्थानापन्न व्हावं. प्राध्यापक सुभाषराव नागरहोती सर यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती आहे की आपण मंचकासमोर येऊन स्थानापन्न व्हावं. स्वागत नसे हे फक्त आहे हा तर जिव्हाळा पाहुण्या. या कार्यक्रमासाठी माननीय बांदल बापू यांचं आगमन झालेलं आहे. बापूंना विनंती आहे की आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हावं. यांचा सत्कारही काळे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमासाठी वास्तविक सुरू करावं. जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपप्राचार्य श्री मोमीन सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी आपण आज जमलेलो आहोत. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांचा या संस्थेच्या माजी सभापती अंकुशराव चव्हाण, मार्केट कमिटीचे तांबोळे साहेब, अनिल तात्या डोबे, त्याच्यानंतर बांदल बाप्पू, बांदल सर, गावातील तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण गावातच मिळावं या उद्देशाने कैलासवासी दादांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1971 साली जनता विद्यालय धानोरा या ठिकाणी हायस्कूल सुरू केलं. या हायस्कूलचे पहिले मुख्याध्यापक किंवा शिक्षक म्हणजे व्यासपीठावर बसलेले आदरणीय गव्हाणे आरजी सर. त्यानंतर माझा प्रथम या संस्थेची सन्मान 1976 साली आला. मी 1976 साली वसतिगृहामध्ये आणि जनता विद्यालयामध्ये 8वीच्या वर्गात प्रवेश घेतला. त्यावेळी विद्यालयाला स्वतःची इमारत नव्हती. ग्रामपंचायतच्या मारुतीच्या मंदिराच्या तिथल्या खोल्या होत्या, त्यामध्ये हे छोटंसं हायस्कूल भरत होतं. या हायस्कूलमध्ये त्यावेळी मुख्याध्यापक मायतकर सर, मार्कंडे सर, गव्हाणे सर, सय्यद सर, गोले सर असे 5 शिक्षक होते. जनता ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य आणि शिक्षक म्हणून एवढाच बहुसंख्य लोकांना त्यांचा परिचय आहे, सखोल माहिती आहे. आज सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोमीन सरांची खरी ओळख काय आहे हे ओळखीच्या स्वरूपामध्ये करण्याचं काम संयोजकांनी माझ्याकडे दिलेलं आहे. वयाची 58 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त व्हायचंच असतं आणि म्हणून मी
मोमीन सरांची जन्मतारीख सांगू इच्छितो. त्यांचा जन्म 20/8/1961 साली पुंडी धानोऱ्यापासून 4 किलोमीटर असलेल्या पुनर्वसित गावामध्ये झालेला आहे. मोमीन सरांचे आईवडील हे सगळं शेतकरी कुटुंब. प्राथमिक शिक्षण त्यांनी पुंडी येथील प्राथमिक शाळेमध्ये पूर्ण केलं. पुढील शिक्षणाची सोय नव्हती आणि म्हणून पायी चालत लोकमान्य विद्यालयामध्ये त्यांनी 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि ते साल होतं 1977. पुढील शिक्षणात अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते. अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते. उन्हात चालताना सावलीची गरज असते. उन्हात चालताना सावलीची गरज असते. जीवनाच्या वाटेवर चालताना शिक्षकांचीच गरज असते. जीवनाच्या वाटेवर चालताना शिक्षकांचीच गरज असते. तर मित्रांनो
माजी शिक्षणाधिकारी सोनाळे साहेब, माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे साहेब, या गावचे सरपंच आणि प्रेमात हातात आलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, माझे नातेवाईक आणि विद्यार्थी मित्रांनो, पाऊस सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त बोलता येणार नाही. तर सर्वांनी जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मी संस्थेचं, सर्व स्टाफचं, नातेवाईक, सर्व त्यांच्या परिसरातील विद्यार्थ्यांचे, सर्व माझे सहकारी, माध्यमिक शाळेतील सहकारी, प्राथमिक शाळेतील मित्र, सर्व नातेवाईक यांनी माझे सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. तर सर्वांनी लगेच जेवायला बसायचं आहे. आपण तिन्ही बाजूवर जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांचे एकदा मनापासून हार्दिक आभार. नमस्कार, मी अनिस मोमीन. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घटना, चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि रहा